काय मंडळी, आवडतो की नाही असा कुरकुरीत असा फिश फ्राय खायला? आज आपण मस्त हिरवं ताजं वाटण तयार करून कुरकुरीत असा तवा पापलेट फ्राय तयार करणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी फिश स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण हे निर्जंतुक करण्यासाठी हळद पावडर, मीठ आणि लिंबाचा रस किंवा कोकम आगळ घालून चांगलं चोळून मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे. कट्स आहेत ना, ह्याच्यात सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आतून सुद्धा लावून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. हिरवं वाटण तयार करू. भरपूर कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं आणि लसूण पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आणि आपला फिशसुद्धा 15 मिनिटं छान मुरलेला आहे. तयार केलेला मसाला चांगला दाबून भरून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने. आणि आतून सुद्धा मसाला जेवढा भरता येईल तेवढा भरून घ्यायचा आणि साधारण अर्धा तास आपल्याला हे मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून द्यायचे. तोपर्यंत रव्याची कोटिंग तयार करूया. रवा, तांदळाचं पीठ, गरजेनुसार लाल तिखट, गरजेनुसार मालवणी मसाला, हळद पावडर आणि मीठ घालून हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि फिशसुद्धा आपला चांगला मॅरिनेट झालेला आहे. मस्त रव्याची कोटिंग दाबून भरून गरमागरम तव्यावरती घालून घ्यायचं आहे. गरजेनुसार थोडं थोडं तेल घालायचं, कारण आपण डीप फ्राय न करता हे फिश शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असल्यास डीप फ्राय करून घेतली तरी चालेल. एका बाजूनी 5 ते 6 मिनिटं चांगलं खरपूस भाजून झाल्यानंतर दुसरी बाजू पलटून घेऊया. गरज असल्यास थोडं तेल घालायचं आणि बघा दोन्ही बाजूनी कुरकुरीत असा पापलेट फ्राय तयार झालेला आहे. हिरव्या वाटणातील हा पापलेट फ्राय चवीला इतका जबरदस्त लागतो ना, एकदा नक्की ट्राय करून बघा. गरमागरम पापलेट फ्राय मस्त लिंबू पिळायचा आहे आणि मस्त असा जबरदस्त लागतो चवीला. याचा पूर्ण व्हिडिओ खाली त्रिकोणवरती क्लिक करून नक्की बघा आणि रेसिपी कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.